नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण 31 मार्च या दिवशी पीक विमा वाटप होणार होता, अशा प्रकारच्या बातम्या भरपूर आपल्या ह्याच्यावर आपण प्रदर्शित केल्या. त्याच्यामधून लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवून दिलं की नेमकं पीक विमा कधी भेटणार आहे. परंतु जसं कृषी मंत्र्यांनी सांगितलं तशा प्रकारचं कुठलंही एकही वाक्य त्या कृषी मंत्र्याचं खरं झालं नाही. कारण कृषी मंत्री कोकाटे कोणत्या हाडानं बनला आहे, कोणत्या नेमकं त्याचं म्हणजे शेतकऱ्याबद्दल काय मत आहे हेच लक्षात येत नाही. कारण कर्जमाफीवर बोलताना असंच बोलून गेले. द्राक्षाच्या बागा बघताना बेताल वक्तव्य करून गेले. मग नेमकं त्यांना शेतकऱ्यांना काय द्यायची इच्छा आहे की नाही, अशा प्रकारचं वक्तव्य आता शेतकऱ्यामधून येत आहे. शेतकरी वर्ग नाराज आहे. शेतकरी वर्गात संताप आहे. शेतकरी वर्ग विचार करत आहे. असल्या निष्क्रिय कृषी मंत्री आणि निष्क्रिय सरकारमध्ये हे घेतलेले मंत्री खरंच आपल्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्याचं भलं करणार आहेत का? कारण मित्रांनो, त्यांनी ज्या प्रकारे माहिती दिली होती की 25 तारखेपासून लोकांना हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता मिळून जाईल, शेतकऱ्यांना स्वतःचा विमा मिळाला पाहिजे, अशा प्रकारची बरीच माहिती त्यांनी दिली. परंतु त्यांनी दिल्याप्रमाणे कुठलंही खरं झालेलं नाही. कारण त्यांनी असं सांगितलं होतं की लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील. परंतु आज 8 एप्रिल तरी देखील लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाहीत. तर मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत, आज कुठं वाटप चालू आहे, हे सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहत असतात. तर मित्रांनो, हे जे पूर्ण माणिकराव कोकाटे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कृषी मंत्री अजित पवार गटाचे असतील, आता ते अजित पवार गटाचेच म्हणावं लागतील, कारण अजित पवार गट निष्क्रिय कृषी मंत्री देत आहे का, अशा प्रकारची भावना शेतकऱ्यामध्ये येत आहे. कारण त्या सरकारमध्ये आणि सरकारमधील त्या सर्वांमध्ये नेमकं शेतकऱ्याविषयी काही आहे की नाही, अशा प्रकारची भावना आता होत आहे. कारण पीक विमा ज्या दिवशी माणिकराव कोकाटे ज्यांनी घोषित केलं की 1 तारखेपर्यंत 2 तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होईल, फक्त 10% लोकांना ही रक्कम मिळाली मित्रांनो, फक्त 10%. बाकीचे लोक आशेवर आहेत की आज भेटेल, उद्या भेटेल, सकाळी पडणार आहे, दुपारी पडणार आहे. मग नेमकं भेटणार आहे कधी, आणि शेतकऱ्याची व्यथा जाणून कोण घेणार आहे? परंतु नुसतंच बोलबाला होत आहे, सकाळी भेटेल, दुपारी भेटेल, पण अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये 1 रुपया न आलेला आहे. मग अशा प्रकारचं शेतकऱ्याचं मन दुखून ह्या सरकारला परवडणार आहे का? येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये सरकार येत असतं, जात असतं, परंतु BJPकडं पूर्ण बहुमत आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे. असं सर्व गोष्टी पाहून या लाडक्या बहिणीनं म्हणा किंवा शेतकऱ्यांना म्हणा विचार केला की महाविकास आघाडीला मतदान करून आपलं भलं होणार नाही. त्यांनी म्हणून BJPला मतदान केलं आणि BJP आज ह्यांचा गरड्याचा घोट घेत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 3 वर्षामध्ये जो काही शेतकऱ्याला पीक विमा येत होता, तो पीक विमा आज त्या प्रमाणामध्ये येत नाही आहे. त्याची टक्केवारी घटली आहे. कुठंतरी शेतकऱ्याला 1200 रुपये मिळतात, कुठंतरी शेतकऱ्याला 2000 रुपये मिळतात, आणि कोण्या शेतकऱ्याला 12 ते 14,000 रुपये हेक्टरी मिळतात. हे दुर्दैव आहे. कारण शेजारीच बांध आहे, शेजारी दुसरा शेतकरी आहे, परंतु दुसरा शेतकरी शेजारा असताना देखील त्या शेतकऱ्याला हा पीक विमा त्याच्याप्रमाणे मिळत नाही. असं का होत आहे मित्रांनो? तर जे काही ॲग्रीमध्ये जे काही निकष आहेत, जे काही सर्वेअरनी सगळ्या तिथं म्हणजे बघितली, पाहणी केली आहे, त्याच्यामध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे अशा प्रकारची माहिती तिथं दाखवल्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. परंतु आपण सर्वांनी लक्ष घालून राजू शेट्टी म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता रस्त्यावर उतरण्याची पाळी येत आहे. कारण शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय ह्या सरकारला जाग येणार नाही. आणि ज्यावेळेस आता हे सगळे बाकीचे जे सदाभाऊ होत आहे मूग गिळून बसलेले आहेत, कारण त्यांना राज्यपाल व्हायचं आहे.
परत बाकीचे जे आहेत पडळकर, गोपीचंद पडळकर यांना मंत्री व्हायचं आहे अशा प्रकारचं, आणि गुणरत्न सदावर्ते फक्त शेण खाण्यासाठी तो पुढे येत असतो. अशा बाबतीमध्ये तो कुठंही पुढे देत नाही. त्याला जिथं कमिशन भेटतं तिथं तो बोंबलत राहत असतो. परंतु अशा ठिकाणी शेतकऱ्याचं कुठंतरी वाईटच्या काळामध्ये, त्याच्या व्यथितच्या काळामध्ये त्याच्यासोबत राहण्याचं काम अशा शेतकऱ्याच्या बाजूनं कुठंही भक्कमपणे दिसत नाही. विरोधक तर अजिबात कुठं बोललेलं दिसत नाहीत, कारण विरोधकामध्ये विरोधकच राहिला नाही अशा प्रकारची भावना आता शेतकऱ्यामध्ये होत आहे, समाजामध्ये होत आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके.